गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय. सकाळ सकाळ उठलेलो आहे. आता आवरून घ्यायचं पट्टीसने. टोल नाक्यावरतीच आहे आम्ही. पेट्रोल पंप, सॉरी झोपेतच आहे मी अजून. पेट्रोल पंपावरती आपण आता उठलेलो आहे. मस्त मी आता आवरून घ्यायचं, आंघोळ वगैरे करून घ्यायची इथंच. आणि बॅग वगैरे पॅक करायची पटाक्यांना. पट्टीसने बॅग वगैरे आम्ही पॅक करून घेतो. आता सायकली पण इथंच होते. दोघांची तिथं रात्री बांधल्या होत्या आणि इथं झोपलो होतो आम्ही. हे केलं टेंट आम्ही टाकलेच नव्हतं रात्री, कारण की तिथं झोपायला सोयी असल्यामुळं टेंट टाकलं नाही, काय नाही. आम्ही झोपायला मस्त जागा होती इथं. आता 5:30 वाजलेत. 6 वाजता तर आपल्याला आवरायचं आहे आणि पेट्रोल पंपवरून निघायचं आहे. ठीक आहे. तो कार्यकर्ता गेलेला आहे आवरायला. त्यानंतर आपण जाणार आहे. तोपर्यंत आपण इथं थांबलो आहे. आपण जाईल तोपर्यंत तो त्याची बॅग वगैरे बांधून घेईल. तोपर्यंत मग आपण आवरून येईल. मग आपली बॅग वगैरे सगळं पॅक करून मग आपण पुढे जाऊया. थोडंसं सर्दी झाली वाटते मला, कारण इथं थंड पाणी भरपूर होतं, मस्त होतं. पण ती पेल्यामुळं थोडं नाक जाम झालं. बाकी काही नाही आहे. पाय वगैरे काय दुखत नाहीत, काय नाही. एकदम मस्त प्रवास चालू आहे. सर्दीची गोळी घेतो. रस्त्यात कुठं मेडिकल भेटलं की मग काय टेन्शन नाही बाकीचं. तर चला भेटूया. मग तर दिसून जातो आणि आवरतो. आता त्याला बोलवतो, म्हणजे पुढचं कसं आपल्याला अंतर कवर करता येईल. ठीक आहे, चला भेटूया. पुढं भेटूया लगेच बॅग पॅकिंगमध्ये. तर मित्रांनो, आता आपलं आवरून झालेलं आहे. सकाळी तुम्ही बघितलं असेल आपण उठलो होतो. आता मस्त सायकली वगैरे सगळे रेडी झालेत. आता आपण इथून निघणार आहे पेट्रोल पंपवरनं. इथं मस्त पेट्रोल पंप आहे. आपली सुविधा एकदम भारी झाली, झोपायची वगैरे. रात्री पाऊस आला पण काय अडचण नाही आली, शेड असल्यामुळं आपल्याला. आणि मस्तपैकी आंघोळ वगैरे केली. इथंच मालकानं त्यांचा बोर होती, बोरवेलमध्ये चालू केला त्यांनी आमच्यासाठी. आणि आम्ही आंघोळ वगैरे तिथंच पाठीमागं केली. आहे का नाही गणेश भाऊ, काय म्हणता? एक नंबर. रात्री पाऊस आला, भयंकर अपघात झाली. मी आलो आणि हार्ले डेव्हिडसनच्या आणि थारच्या मध्ये झोपलो. हे इकडंच पांघरून घेऊन हे गाडी आहे ना ह्याच्यामध्ये तिथं झोपलं. रात्री पाऊस आल्यानंतर मी तिकडं झोपलो. मी माझ्यापेक्षा ते पिवळं चवळ काय म्हणते ते घे होतं, त्यामुळे काय पाऊस लागला नाही. कारण थकवा झाला त्यामुळं. अशा प्रकारे बघा जीप वगैरे, पेट्रोल पंप. इथे आम्ही रात्री स्टे केला होता मस्तपैकी भारी. आता सूर्यदेवता पण आलेत आपले. चला आता सगळ्याला गुड मॉर्निंग. आणि आपल्या सफरला आपण चालू करूया, पुढे आता कंटिन्यू करूया. इथून आता आपण चाय पिणार, चहा नाश्ता वगैरे पुढे जाऊन घेणार. आणि मग तिथनं पुढं आपण प्रवास आपला डेलीचा आहे रुटीन तो फॉलो करणार. आणि त्याचबरोबर आपला मित्र बी बघा, आपला एक मित्र झाला इथं, आहे का नाही? हां, मित्र पण आपल्याला चांगला भेटला इथं. मस्तपैकी रात्री गप्पा बिप्पा मारल्या. चला निघूया मग, बाय बाय. तर मित्रांनो, आता दौंडच्या मार्गे आम्ही मधल्या रस्त्याने आलोय, चाललोय. आणि कांड झालाय, मला वाटतं माझा टावेल पडलाय का बॅगेत आहे, मला समजून झालाय. माझ्या लक्षातच ये नाही. बघूया, तुम्हाला पुढचा नजर जाऊतो एकदा. पूर्ण उतार आहे आणि तिथे एवढा चढ होता माग. किती चढ होता पाठीमाग? टावेल पडला आमचा. हा, टावेल पण पडला. आणि आता इथनं बघूया, इथनं हा चांगला दिसतोय. आता तर JCBचं काम चालू आहे रस्त्याचं. आता उतारच आहे. आम्हाला जर चांगलं वाटायला लागलं उतार बघून मला बी, कारण चढ एवढा होता की मला उतरावंच लागलं. मला वर चढाना. टावेल पडल्यामुळे तर काय झालं, वैताग झाला. आणि टावेल पडलाय कुठं काय कळलं नाही का, बॅगेत टाकलाय मी, मलाच लक्षात ये नाही. बघूया आता काय होते काय नाही, चेक करावं लागेल आता. चला भेटू. आता खाली उतरलो ना मग आपण बघूया टावेल आहे का नाही. जय शिवराय मित्रांनो, दौंडच्या पुढं 5 किलोमीटर आपण आलेलो आहे. टोल नाक्याचं काम चालू आहे. तिथं मागं आम्ही बरेच ठिकाणी जागा शोधण्याचा प्रयत्न केला. केळं घेतली होती आम्ही खायला, केळं आणि थोडंफार बॉब्या वगैरे आहेत. आईस्क्रीम पण खाल्ला आम्ही मागं पाठीमागं, गार गार मस्तपैकी. आता टोल नाक्यापाशी थांबलो. इथं नवीन टोल नाका होतोय, ते बसायला जागा आहे मस्तपैकी, गार पडलं एकदम. इथं थोडी आम्ही रेस्ट घेतोय, खातोय वगैरे थोडं. आणि बघूया स्टोरी वगैरे अपलोड करून इथून पुढे आम्ही आता जाईल. आता मग थोड्या अर्धा 1 तासात. आणि रस्ता एकदम भारी आहे, काय टेन्शन नाही आहे, कसलाच ताप नाही पडलेला आम्हाला. फक्त मग आम्ही पाण्याच्या बाटल्या दोन्ही भरून घेतल्यात. तुम्ही येताना 2 बाटल्या कंपल्सरी ठेवा जर कोण करत असेल राईड.
कारण एक संपली तर दुसरी असते, तोपर्यंत तुम्हाला हॉटेल भेटूनच जाईल रस्त्यात कुठे पण. आणि मेन म्हणजे सायकलीचं स्टँड आहे ना ते चांगलं घ्या, कारण की माझं स्टँड आहे ना ते आताच वाकलेलं आहे. आता मला पुढं 10 किलोमीटर आष्टी आहे, आष्टी आहे इथून 5-6 किलोमीटर. आष्टीला जाऊन तिथं आता बघू, एल्डिंगवाला आहे बोलले मागचे काका, तिथे जाऊन आपण काहीतरी जुगाड करूया आता स्टँडचं. ते आहे माझ्या डोक्यात, तुम्हाला दावतो मी ते गेलं तिथं. चला ठीक आहे, भेटूया आता डायरेक्ट तिथं आपण. तर जय शिवराय मित्रांनो. तर थांबलेलं आपण थोडं, आता आपल्याला श्री स्वामी समर्थांचं मंदिर भेटलेलं आहे, त्या मंदिरामध्ये आपण ना थांबलेलो आहे. आता खूप मोठं मंदिर आहे श्री स्वामी समर्थांचं, आणि इथं जागा पण भरपूर आहे. आणि आपल्या मित्र गणेशला मॅगीचे जरा ही खाऊ वाटायला लागली. मग गणेश भाऊ म्हणलं करू का मॅगी, म्हणलं करा म्हटलं मॅगी, मस्तपैकी खाऊया मॅगी. इथं 2-2:30 पर्यंत थांबूया, तिथनं पुढंच जाऊया आपण. आणि तुम्हाला स्वामी समर्थांचं मंदिर पण दावतो मी. चला, आता मी हातपाय पण धुतलेले आहेत, काय टेन्शन नाही. स्वामी समर्थाचं मंदिर आहे, मोठं मंदिर आहे. आम्ही इथं आलो थांबलो तिथं. तिथं मोबाईल बंद ठेवायचं सांगितलं म्हणून काय शूट करणार नाही मी, बाहेर जातो, कारण इथं माणसं पण यायला लागली जास्त. भरपूर लोक पाया पडायतात. मस्त मंदिर आहे, स्वामी समर्थांचं आहे. मित्रांनो गॅस अशा पद्धतीने छोटा गॅस आहे, बघू शकता. गॅस आणि सिलेंडर, आणि इथं मॅगी बनणार आहे आता मस्तपैकी मॅगी. गणेश भाऊ मॅगी मसाला, मॅगी मसाला. मध्ये तेल आहे, तेल टाकायचं थोडंसं. तेल टाकायची प्रक्रिया हे आता करून 1 लिटर आणलं होतं. मला होतं माहिती, कारण की मला ह्या ट्रिपचा मला अनुभव आहे पहिल्यापासून. बाईक रायडर आहे, त्यामुळे मला मी स्टोरिंग केलं, त्यामुळे मला ह्या सगळ्याची माहिती आहे. थोडं तेल टाकूया असं. ओके, हां बस झालं. ओके बस. त्याला टेस्ट येईल जरा थोडी टेस्ट. मॅगीला टेस्ट नाही पण चिपकणार नाही लय. हां, नंतर ना आता हळूहळू आता आम्ही ते सगळं टाकणार आहे. बसून घेतो मी पण, कारण भूक पण लागली थोडीफार. कारण आम्ही खाल्लं होतं भरपूर, पण जरा डायरेक्ट तिथंच स्वस्त म्हणजे खाली सांडणार नाही ना. कोण काय म्हणाय नको, म्हणजे कोण काय नाही म्हणणार. पण आम्ही बसलो इथं, कोण काय बोलणार नाही. पण तरी पण जाताना आम्ही साफसफाई करून जाणार. काय पडलं? उचला लवकर, उचला. चला, काय नाही, पुडी पडली होती चुकून. चला आता मॅगी शिजल्यावर दावतो तुम्हाला डायरेक्ट आता. हां मित्रांनो, मॅगी झालेली आहे, आता खायला चालू करतोय. गणेश भाऊ बी खात्यात आहे, 1 नंबर. आणि मी पण खातोय आता. चला. आणि गिम्बलला काय प्रॉब्लेम आला काय माहीत नाही, रोटेट होणार आहे. बघूया परत, आता काय टेन्शन नाही, खाऊन झाल्यानंतर बोलू. तर मित्रांनो, आता आपण थांबलेलो आहे, पुढे येऊन पाऊस पडायला लागला आहे. आणि पाठीमागच आपल्याला एका काकांनी, आम्ही थांबलो तर रस प्यायला, त्यांनी आम्हाला जग भरून रस आणला. आम्ही विचार केला किती रुपयाचा असेल, आता एवढा मोठा जग आहे म्हटल्यावर. आपण आम्हाला ताण लागली होती, आणि रस प्यायल्यानंतर जरा एनर्जी म्हणून आम्ही पेलो. काकाला म्हणलं किती पैसे झाले? काका म्हणले काय पैसे काय देऊ नका, जावा माझ्याकडून तुम्हाला यात्रेला चाललाय. तर खरंच रस पण एवढं चांगलं होतं, आणि ते काका पण एवढे चांगले होते ना. त्यांची मशीन बंद पडली होती अक्षरशः. ते आम्हाला बोलले थांबा, 5-10 मिनटं थांबा म्हणे. त्यांनी मशीन ती दुरुस्त केली, त्यानंतर आम्हाला रस आणून दिला. रस पण एवढा भारी होता, अजून गार वाटतं, एवढा भारी रस होता तो. आणि थोडंच पुढं आलो आम्ही, आणि पाऊसच चालू झाला. त्यामुळे आम्ही थांबलेलो आहे आता इथं, कारण गणेश भाऊचं वॉटरप्रूफ ती नाही आहे. तर बघूया आता, जर पाऊस नाही थांबला तर मग आम्ही मी तळवट घेतलेले ते 2 तुकडं करून त्यांच्या हाला वरनं बांधेल. आणि माझ्याला तर ऑलरेडी आहे, मग माझं काही एवढं टेन्शन नाही आहे. ते फक्त बाकीचं मी कवर करून घेईल मग ते. बघूया आता, पाऊस थांबल्यावर त्याच्यावर डिपेंड आहे, बाकी काही नाही आहे. फार की आगेची इथे म्हणावं लागते आता इथे येऊन. फक्त आता जेवणाचं नियोजन करायचं संध्याकाळी. बघूया आता, वारं बी सुटलं आहे, पाऊस बी लय, थांबाय पाहिजे फक्त, म्हणजे आम्हाला अंतर कवर होतं पुढचं. चला बघूया आता काय होतं, मी सांगेल, अपडेट देत राहील तुम्हाला वेळच्या वेळी. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपण एकदम पॅक होऊन राईड करतोय. म्हणजे पूर्णपणे हेल्मेट तर आहेच आपलं सायकलचं, पूर्णपणे तोंड पण पॅक केलेलं आहे. ब्लॅक कलरचा चष्मा पण घातलेला आहे. अरे त्या भूतभूत आलता का तिकडे ट्रॅक करतोय कॅमेरा. तर मित्रांनो,
चला मग आता मी गार ओलं करून घेतलंय. जे मास्क आहे ना तो पाण्याने ओला केला, जेणेकरून ऊन जरी आलं हवा चालली तरी ती गार लागावं त्यासाठी. आणि सायकल पण आपली रेडी आहे, दोन्ही पण रेडी आहेत बघू शकता. मी तर काही काढली नव्हती कारण गणेश भाऊनीच मॅगी वगैरे बनवली त्याच्यामुळं मस्त झाली. हा आणि गरम किती दिवसात खाल्ला, आज 2 दिवसात खाल्लं म्हणजे एका महिन्यात ना आज आम्ही गरम गरम खाल्लं. आणि वरनं आमची झोप पण चांगली झाली. तिथं आम्ही चांगलं झोपलो, चांगली जागा होती. फक्त 1-2 जण आहेत ना इथं येऊन उगं डिस्टर्ब करत होती, उगं इकडं तिकडून चालत होती. त्यामुळे माझी 1-2दा झोपमोड झाली, पण परत मी झोपलो. आणि आता आम्ही निघतोय. आता वाजले दुपारचे 3 वाजलेत. 3 वाजता आता आम्ही इथून निघणार आहे. मग बघूया आता वाटत काय भेटते, कारण पाण्याची बॉटल पण आमच्या संपल्यात. दोघांकडे एक टिपका पाणी नाही प्यायचं. इथं विचारलं, इथं प्यायचं पाणी नाही आहे. मग आता पुढं कुठं भेटते का बघूया. पुढं हॉटेल वगैरे असेल तिथनं पाणी भरायचं आहे आपल्याला. पाणी आपण पिऊन मग राईडला आपण तिथनं स्टार्ट करणार आहे मस्तपैकी. आणि तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका, मित्रांना पण शेअर करा. चला भेटू आता डायरेक्ट पुढे.